नमस्कार, जनहित न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज आम्ही एका अत्यंत प्रेरणादायी, सकारात्मक आणि अभिमानास्पद उपक्रमाबद्दल बोलणार आहोत. हा उपक्रम म्हणजे नारी शक्तीच्या सन्मानाचा. रयत मित्र ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि रयत मित्र लाकडी तेलघाणा यांच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रयत मित्र नारी शक्ती शेतकरी सन्मान या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. हा उपक्रम म्हणजे शेतीत आणि कुटुंबासाठी अखंड मेहनत घेणाऱ्या आणि महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 9 कर्तृत्ववान महिलांचा नवरात्रीच्या 9 दिवसांत सन्मान करण्याची एक स्तुत्य कल्पना आहे. आणि या उपक्रमाची सुरुवात झाली आहे 5व्या माळेच्या मानकरी असलेल्या सौ मोहर सुरेश वाणी यांच्या सन्मानाने. संघर्ष ते सन्मान, सौ मोहर सुरेश वाणी यांची कहाणी. धारूर येथील रहिवासी असलेल्या सौ मोहर सुरेश वाणी यांची कहाणी खरंच संघर्ष आणि जिद्दीची आहे. त्यांनी अतिशय हालाखीच्या परिस्थितीत केवळ शेतीवर वेळप्रसंगी मोलमजुरी करून आपल्या दोन्ही मुलांना शिकवले. कल्पना करा, मुलीला सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत शिकवले, तिचे लग्न केले, तर मुलगा सध्या 11वीत असून आर्मीची तयारी करत आहे. मागील 3 वर्षांपासून त्या रयत मित्र लाकडी तेलघाणा येथे ऑपरेटर म्हणून जबाबदारी सांभाळत कुटुंबाची धुरा समर्थपणे वाहत आहेत. त्यांच्या या संघर्षाला सलाम म्हणून रयत मित्रांनी त्यांचा सन्मान केला आहे. सन्मानाचे स्वरूप आणि समारोप. या उपक्रमाअंतर्गत सन्मानित होणाऱ्या प्रत्येक महिलेला सन्मानपत्र तसेच पर्यावरणाचा संदेश देणारे आंब्याचे झाड, एक भिंतीवरील घड्याळ आणि साडी देऊन गौरवले जात आहे. धारूर तालुक्यातील एकूण 9 महिलांची निवड झाली असून 1 ऑक्टोबर 2025 रोजी या सर्व महिलांना एकत्र आणून त्यांचा सामूहिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या आगळ्या वेगळ्या आणि सकारात्मक उपक्रमाबद्दल आम्ही जनहित न्यूजकडून रयत मित्रच्या संचालक मंडळाचे मनपूर्वक अभिनंदन करतो. तर कर्तृत्ववान नारी शक्तीचा गौरव करणाऱ्या धारूरमधील या उपक्रमाबद्दल एवढेच. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी बघत रहा जनहित न्यूज. धन्यवाद.